कुणाची शिवसेना खरी, कुणाची राष्ट्रवादी खरी हे जनतेनं दाखवलं. पुण्यातील कार्यक्रमातून अमित शहांचा ठाकरे आणि पवारांवर निशाणा. परळी आणि शिरसाळ्यात मुंडे समर्थकांनी सुरेश धस यांना काळे झेंडे दाखवले. शिरसाळ्यात धसांची गाडी अडवण्याचा प्रयत्न. धस परळीची बदनामी करत असल्याचा मुंडे समर्थकांचा आरोप. परळीच्या शिरसाळ्यात मुंडे समर्थक आणि पोलिसांमध्ये झटापट. धसांची गाडी अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुंडे समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. निकालाची प्रत प्राप्त झाल्यावरच कोकाटेंवर पुढील कारवाई. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भूमिका. सदनिका घोटाळ्यात माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षांची शिक्षा. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना झालेल्या शिक्षेची ऑर्डर विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांना पाठवा. खासदार सुप्रिया सुळेंचा स्वतःच्या कार्यालयाला फोन. मंत्री उदय सामंत यांनी माजी आमदार धंगेकर यांची भेट घेतली. धंगेकर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण. तर धंगेकरांच्या प्रोफाईलला भगवी टोपी आणि खांद्यावर भगवी शाल असलेला फोटो. आम्हीही हातात बांगड्या भरल्या नाहीत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा कानडी संघटनांना इशारा. महाराष्ट्रातील एसटी चालकाला काळा फासल्यानंतर प्रताप सरनाईक संतप्त. नाशिकमधील सकल हिंदू समाजाचं आंदोलन 7 दिवसांसाठी स्थगित. काठेगल्ली परिसरातील दर्ग्यासमोर मारुती मंदिर उभारण्याचा इशारा देण्यात आला होता. कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांच्याकडून साहित्याची नासधूस. विनाकारण नासधूस केल्याचा दुकानदाराचा आरोप. शक्तिकांत दास यांची पंतप्रधानांच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती. काही दिवसांपूर्वीच शक्तिकांत दास आरबीआयचे गव्हर्नर म्हणून निवृत्त.